ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4 ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञानाज्ञान भेद कथन प्रकरणाचं समालोचन भाग 3. ज्ञान मात्र स्वतःलाही जाणत नाही या मतावर येणारे आक्षेप व त्याचं खंडन. ज्ञान अज्ञानाचा नाश करण्यासाठी पराकोटीचं वाढतं व अज्ञानाच्या नाशाबरोबर स्वतःही लोप पावतं. निखळ ज्ञान मात्रता ही ज्ञानाने उजळत नाही अथवा अज्ञानाने मलिन होत नाही. ज्ञानपणे विण ज्ञान म्हणजे निखळ ज्ञान मात्रता हे आत्म्याचं स्वरूप असतं असं ज्ञानदेवांनी सांगितलं. त्यावर वादी पक्षाने 3 आक्षेप घेतले आहेत ते सांगून ज्ञानदेवांनी त्यांचं खंडन केलं आहे. आक्षेप पहिला, ज्ञान हे ज्ञानपणे विण असते तर आत्मा आपल्याच ज्ञानाने आपल्याला जाणू शकतो का? परिज्ञान मात्र निखळे त्याची की तया कळे. निखळ असे ज्ञान मात्र ज्याचे स्वरूप केवळ ज्ञान असं आहे ते त्याचे त्यालाच जाणते का? ज्ञान मात्र स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पण असं उत्तर ज्ञानदेवाने प्रश्नांचा भडीमार करून दिलेलं आहे. बुबुळ स्वतःला पाहू शकते का? आकाश आपल्यातच शिरू शकते का? अग्नी स्वतःलाच जाळू शकेल का? कोणी स्वतःच स्वतःच्या डोक्यावर चढू शकेल का? दृष्टी ही स्वतःलाच पाहिल का? स्वाद स्वतःचीच चव घेईल का? नाद आपलाच ध्वनी आपण ऐकेल का? सूर्य स्वतःलाच उगवू शकेल का? फळ त्याला स्वतःलाच फळेल का? सुवास आपलाच आपण सुगंध घेईल का? असे 10 दृष्टांत देऊन ज्ञानदेव सांगतात की वाढलेले ज्ञान अज्ञानाला गिळून केवळ ज्ञान मात्र राहते. ते स्वतःच स्वतःला जाणत नाही तर केवळ जाणण्याच्या शक्तीनं युक्त असतं. दुसरा आक्षेप आहे की ज्ञानमात्रता ही जर असणे व नसणे या दोन्ही धर्मांना युक्त नाही तर ती ज्ञानमात्रता नाहीच असं म्हणावं का? बौद्ध मत शून्य सिद्धांत मांडतं. आत्मतत्व हे केवळ ज्ञानस्वरूप असं असतं. ज्ञानाने इतर गोष्टींचं अस्तित्व सिद्ध करता येतं परंतु ज्ञानाने आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. त्यामुळे तो मिथ्या असं वाटतं, नाहीच असं मानता येतं. आहे पण जर कळत नसेल तर तो आहे असं कसं मानावं? ज्ञानदेव या शंकेचं निराकरण करताना म्हणतात की सर्व शून्य आहे हे बौद्ध मत जरी मानले तरी ते सर्व शून्य असल्याची प्रचिती तरी कोणाला येते? अशी प्रचिती जर येत असेल तर आत्मतत्व आहेच असं म्हटलं पाहिजे. ज्ञानपणे विण असणारी ज्ञानमात्रता ही विलक्षण आहे. शब्दांनी तिचं वर्णन करता येत नाही कारण शब्दांनी वर्णन केले तर तेथे द्वैतच उपस्थित होते. पण शब्दांनी वर्णन करून सांगता येत नाही म्हणून वस्तू नाहीच असं म्हणता येत नाही. ज्ञात्याला ज्ञान होते की नाही यावर वस्तूचं अस्तित्व अवलंबून नसतं. कारण शून्य सिद्धांताचा बोध तरी कोणाला होतो? आधी ज्ञानच नाही असं मानायचं व तो अभाव जाणला असं म्हणायचं, ही गोष्टच विसंगत आहे. अभावाचेही ज्ञान होत असेल तर ते ज्ञानमात्रतेच्या आधारावरच होणार आहे. दिवा मालवणाऱ्याला दीप विझल्यावर स्वतःचंही शरीर दिसत नाही पण म्हणून मी नाही असा त्याचा अनुभव असतो का? त्याची त्याला आहेपणानेच प्रतीती येत असते. एखादा मनुष्य निद्राधीन झाला म्हणून तो नाहीच असं मानता येत नाही. तो भानरहित अशा अवस्थेत असतोच. घट असतो तेव्हा आहेपणाने भासतो, नंतर फुटला की तो नाही हेही कळते कारण तेथे भाव अभावाची प्रतीती घेणारा आत्मा त्या घटाहून भिन्न अशा साक्षी रूपाने असतो. काही नाही पण ज्या अर्थी प्रत्ययाला येते त्या अर्थी ज्ञान स्वतः नाही असं होऊ शकत नाही. त्याचा सर्वथा अभाव आहे असं मानता येत नाही तर न होणं असणे असे त्याचं स्वरूप आहे. एकूण प्रतीती मात्र रूप असणे हे नसून असल्यागत व असून नसल्यागत असं विलक्षण आहे. तिसरा आक्षेप आहे की ज्ञान मात्र असणे पण व नसणे पण या दोन्ही भावांच्या अतीत आहे तर तिचा अभाव मानला म्हणून कुठं बिघडते? ती आहेच असं कशाला म्हणावं? ज्या अर्थी अभाव कळतो त्यावरून ज्ञानमात्रतेचा आहेपणानेच स्वीकार करावा लागतो हे स्पष्ट आहे. त्यासाठी ज्ञानदेवांनी निरंजनी निजलेल्या मनुष्याचा अतिशय चपखल दृष्टांत दिलेला आहे. निर्जनी मनुष्य झोपलेला आहे. त्याला निद्रेमुळे त्याला स्वतःलाही असणेपणाचा प्रत्यय येत नाही व दुसऱ्या कोणी त्याला पाहिलेलेही नाही. त्याची आत्मस्मृती निमावलेली असते. याचा अर्थ तो मृत झाला असा होत नाही. त्याचे असणे पण नाहीसे झालेले नसून आहे नाही या कल्पनेच्या पलीकडे आहे.
तसेच ज्ञान मात्र असून नसल्यागत व नसून असल्यागत आहे. पण म्हणून ज्ञान मात्र अज्ञानजन्य अशा निरंजनी झोपलेल्या मनुष्यासारखे मूढावस्थेत नसते, तर जागृत असलेला मनुष्य जेव्हा दृष्टी मुरडून घेईल तेव्हा त्याला जागृत असून सुद्धा बाह्य पदार्थ दिसणार नाही व दृष्टी उलट दिशेला वळवलेली असल्यामुळं, तिथे पदार्थच नसल्यामुळं तिला कसलेही ज्ञानही होणार नाही. आता ती पदार्थ पाहत नाही याचा अर्थ तिचे दृष्टीपणही गेले असे होत नाही, तर दृष्टी दृष्टीरूपाने असतेच. किंवा काळा कभिन्न मनुष्य घनदाट अंधारात उभा असेल तर तो स्वतःलाही पाहू शकत नाही व दुसऱ्यालाही तो दिसत नाही, पण त्याच्या ठिकाणी असणे पण असतेच. तसेच ज्ञान मात्र असणेपणाने आहे. आकाश आपल्याला व्यापलेले असूनही ते आपल्याला दिसत नाही. पुष्करणीत अत्यंत निर्मळ पाणी असेल तर आपल्याला त्या पुष्करणीचा तळही अगदी स्पष्ट दिसतो व पाणी नाहीच असा भास होतो, पण पाणी असतेच. एकूण ज्ञानमात्राचे असणे वा नसणे हे प्रमाणाने सिद्ध करता येणार नसलं तरी ती वस्तू आपल्या ठाईच्या ठाई असतेच. अशा अनेक दृष्टांतांनी ज्ञानदेवांनी ज्ञानमात्रतेचे केवळ असणे पण स्पष्ट करून सांगितले आहे. आता पुढच्या भागात ज्ञानदेवांची दृष्टांत योजना पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.